खराच्या भोंदूगिरीला बळी पडलेल्या राजेंद्र जासुदानींनी सांगितला एक नकली सापाचा किस्सा। खरात भक्तांना अवतार पूजा आणि नागदेवतेचं दर्शन घडवण्याच्या बहाण्याने मंदिराच्या पाठीमागे घेऊन जायचा असं राजेंद्र जासुदानी म्हणतात। हातातले तांदूळ पडू देऊ नका अन्यथा नागदेवता दंश करेल असंही सांगायचा। खरात रिमोटवर चालणाऱ्या नकली सापाला पुढ्यात आणायचा। सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात हा तपशील आता समोर आलाय। कृष्णा सोनारवाडकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत थेट जोडले गेलेले आहेत। कृष्णा, खराच्या भोंदूगिरीला बळी पडलेल्या यांनी एक किस्सा सांगितलेला आहे, काय सविस्तर अपडेट? वृषाली, हे राजेंद्र जासू तेच आहेत ज्यांच्यावरती गेल्या वर्षी अशोक खरातनं खंडणीचा गुन्हा वावी पोलीस ठाण्यामध्ये दाखल केलेला होता आणि त्यांनी आता सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये हा सविस्तर तपशील सांगितलेला आहे, ज्यामध्ये ईशान्येश्वर मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला रात्रीच्या वेळेला अशोक खरात त्यांना आणि त्यांच्या मित्राला एका अवतार पूजेच्या निमित्ताने घेऊन गेलेला होता आणि एक नकली साप पुण्यात आणला। त्याचबरोबर त्या सापाला आणण्याच्या आधी राजेंद्र जासुदानी त्यांच्या मित्राच्या हातामध्ये काही तांदळाचे कण दिलेले होते आणि यातला एकही तांदळाचा कण जर खाली पडला तर समोर आलेला नागदेवता तुम्हाला सर्पदंश करेल आणि त्यामध्ये तुमचा मृत्यू होईल अशा पद्धतीची भीती घातलेली होती। आणि रात्रीच्या अंधारामध्ये तो साप जेव्हा समोर आला तेव्हा तो त्यांनी पाहू नये म्हणून अशोक खरात त्यांना स्वतःच्या मागे लपण्याचा आदेश दिलेले होते। ते मागे लपल्यानंतर त्या सापाला काहीतरी वेगळ्या भाषेमध्ये मंत्र पुटपुटल्यासारखं करून त्यांची प्रार्थना सुद्धा केलेली होती आणि त्यानंतर सापाला पुन्हा घालवलेलं होतं। मात्र या सगळ्या प्रकारामध्ये राजेंद्र जासू जे घाबरलेले होते त्यांनी त्यानंतर जेव्हा अशोक खरातबद्दल त्यांना संशय आला त्यानंतर त्यांनी त्याच्यावर ते पाळत ठेवले आणि फार्म हाऊसच्या परिसरामध्ये आणि ईशान्येश्वर मंदिराच्या पाठच्या बाजूला अशोक खरात हा उत्तर पूजेच्या आधी जेव्हा भक्तांना तिकडे बोलवून घ्यायचं त्याच्या आधीच तिथे एक प्लास्टिकचा साप ठेवायचा आणि रिमोटवरती चालणारी सगळी यंत्रणा सुद्धा त्याच्याकडे होती असं राजेंद्र जासू यांनी आपल्या FIR मध्ये म्हटलेलं आहे। आणि हा गुन्हा दाखल झाल्यानंतर आता या सगळ्याची चौकशी केली जाते। त्यामध्ये अशोक खरात हा जे नकली जे काही दागदागिने भक्तांना विकायचा, त्यांचे लाखो रुपये वसूल करायचा, त्याचबरोबर या भोंदूगिरीला बळी पडलेले अनेक लोक समोर येऊन त्याची तक्रार करतायत, त्यानुसार गुन्हे दाखल होत आहेत, त्यापैकीच एक राजेंद्र जासू आहे। त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये काय काय खुलासे होत आहेत आणि खरातवरती अजून कुठल्या पद्धतीची कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच, धन्यवाद कृष्णा तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।